नमस्कार, माझे नाव अल्फिया शेख अबूजर आहे। मी इयत्ता 8वी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांडस येथे शिकत आहे। मी आज तुम्हाला गुरु हिमाप्रियाचे धाडस, शौर्य आणि हुशारीची कहाणी सांगणार आहे। जम्मूच्या शेजवान आर्मी कॅम्पवर झालेला दहशतवादी हल्ला हे भीषण संकट होते। अशा प्रसंगी अनेकदा भीतीमुळे लोकांचा गोंधळ उडतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते। मात्र अशा कठीण वेळी सामान्य व्यक्ती असामान्य धैर्य दाखवते। गुरु हिमाप्रियाचं कर्तृत्व हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। तिच्या हुशारीमुळे आणि प्रसंगवदनामुळे केवळ तिचं कुटुंबच नव्हे तर इतरांचेही प्राण वाचले। या प्रसंगी धैर्य, माणुसकी आणि तात्काळ निर्णय क्षमतेचं उत्तम आहे। हल्ल्याचं क्षण आणि गोंधळ शेजवान आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला आणि परिसराला जणू काय भयाचं सावट पसरलं। हल्ल्याची तीव्रता इतकी प्रखर होती की गोळ्यांचा आवाज आणि भीतीमुळे लोकांची पाय लटपटत होती। अशा भीषण वेळी साधं स्वतःला सावरणंही सर्वांसाठी कठीण होतं। गुरु हिमाप्रियानं धीर राखलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। तिने नुसती स्वतःची सुटका केली नाही तर इतरांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मार्ग दाखविला। हुशारी आणि प्रसंगवधान। गुरु हिमाप्रियानं जाणलं की दहशतवाद्यांचं लक्ष विचलित केल्याशिवाय कोणीही वाचू शकणार नाही। ती घाबरली नाही, उलट वेगवान निर्णय तिने आपली भूमिका निभावली। तिच्या धाडसामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्याची संधी मिळाली। दहशतवाद्यांचं लक्ष वेधून घेणं सोपी गोष्ट नव्हती, पण गुरु हिमाप्रियानं या आव्हानाला सामोरं जाऊन ते पेललं। कुटुंब आणि इतरांचे रक्षण। हल्ल्याच्या त्या गोंधळात स्वतःचा जीव वाचवणं सर्वांसाठी कठीण होतं, पण गुरु हिमाप्रियानं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या रक्षणाचा विचार केला। तिने आपल्या कुटुंबाला शांत केलं आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। याशिवाय कॅम्पमधल्या इतर लोकांनाही मदत केली। तिच्या कृतीनं घडवलेल्या मार्गामुळे अनेकांचे प्राण वाचले। तिच्या धाडसाचं हे कर्तृत्व नुसतं एक शौर्य कथाच नव्हे तर इतरांसाठी संकटासमयी उभे राहण्याचं उत्तम प्रेरणादायक उदाहरण आहे। माणुसकी आणि धैर्याचं प्रतीक। गुरु हिमाप्रियाचं धाडस हे माणुसकीचं प्रतीक आहे। स्वतःच्या जीवाचा विचार न करता तिने इतरांना वाचवलं। हे दाखवून देतं की संकटासमयी माणसातली खरी किंमत आणि मोठेपण दिसून येते। धैर्य म्हणजे फक्त शस्त्रांचा वापर नव्हे तर प्रसंगानुरूप निर्णय घेऊन योग्य कृती करणंही असतं। तिच्या कृतीतून हेच अधोरेखित केलं। जिथे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार बाजूला ठेवावा लागतो तिथेच खरा साहस साकार होतो। गुरु हिमाचा संदेश हा प्रत्येकाला शिकवतो की संकट कधीही कुठेही येऊ शकतात। अशा वेळी घाबरण्याऐवजी धैर्यानं सामोरं जाणं महत्त्वाचं असतं। गुरु हिमाप्रियानं ज्या प्रकारे धाडसानं आणि हुशारीनं परिस्थिती हाताळली ते प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे। तिचं कर्तृत्व आजच्या पिढीला संकटासमयी हार मानू न देता पुढे जाण्याचा संदेश देतो। तिने दाखवलं की निर्भय राहणं आणि तात्काळ विचार करणं हेच खरं लढ्याचं लक्षण आहे। सर्वांना अभिमान आहे। तिच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले। तिच्यामुळे माझ्या मनातही स्फूर्ती आली। आपल्या देशासाठी काही करावंच वाटलं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।